मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के जन्मदिन पर विश्व की ओर से आई शुभकामनाओं को लेकर विधायक नरेंद्र भोंडेकर ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने जहां मानिक कोकाटे के बयान पर माफी की मांग की है, वहीं हिंदी मराठी भाषा विवाद पर भी अपनी स्पष्ट राय रखी। भोंडेकर ने कहा कि भाषा का सम्मान होना चाहिए और महाराष्ट्र में जो भी आता है वह मराठी सीख लेता है। नक्कीच त्यांच्या कामामध्ये आम्ही अनेक वर्षापासून बघतोय, त्यांच्या कामाचा अभ्यास त्यांचा इतकं जोरदार आहे, तर त्यांचं कौतुक सगळ्यांनी करायलाच पाहिजे। विरोधी पक्ष जरी असेल तरी शेवटी सगळ्यांचे एकमेकाचे संबंध असतात आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी कौतुक केलं असेल। असंच कौतुक त्यांनी अजून पुढे 5 वर्ष जे आहेत ते करत राहावं अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। नाही, मी तर हा बघितलं नाही, पण असं जर केलं असेल तर हे चुकीचं आहे। त्यांनी माफी मागायला पाहिजे की मंत्री नी असं शब्दाचा प्रयोग नाही करायला पाहिजे आणि नक्कीच याची दखल माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेणार आहेत। नाही, त्यांचा कोऑर्डिनेशन खूप चांगला आहे मुख्यमंत्री साहेबांचा आणि उपमुख्यमंत्री साहेबांचा, तर मला वाटतं खूप जास्त याच्यावरती काही फरक पडणार नाही, कारण शेवटी सरकार चालवायचं आहे तर सगळ्यांचं कोऑर्डिनेशन एकमेकाचं ठेवायचं असते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचं कोऑर्डिनेशन चांगलं असल्यामुळे मला वाटतं याचा जास्त काही फरक पडणार नाही। महाराष्ट्राचे राज्यपाल हे प्रथम पद असतो आणि महाराष्ट्राचे मराठीचा सन्मान त्यांनी करायलाच पाहिजे आणि मी बघितलेलं आहे की सगळेच ज्यांना मराठी येत नाही ते पण महाराष्ट्रात येऊन मराठी शिकतात। थोडंसं वेळ लागते कारण त्यांना समजा मराठीचा त्यांना तेवढं सराव नसेल, परंतु नक्कीच ते महाराष्ट्रात आल्यानंतर उत्तम मराठी शिकून जातात।